आदिती! काकू, जयच्या पोटात खूप दुखतंय, खूप कळवळतोय तो. ऐकलत तुम्ही? आपल्या भाडेकरूचं पोट दुखतंय आणि त्यांची बायको मला सांगायला आलीये. आता रोज बाहेरचं आणून खाल्लं तर पोट दुखेल नाही तर काय? पण मी काही बोलणार नाही. अहो, आपण घरमालक आहोत. डॉक्टर थोडेच त्यांचं ते बघतील काय करायचं ते. मी काही सांगणार नाहीये. पोट्या समोरच्या कप्प्यात ओवा आहे, तो चावायला द्यावा, त्यावर गरम पाणी प्यायला द्यावं, हिंगाचं पाणी करून पोटावर चोळावं. हे सहज साधे सोपे उपाय येतो, पण ह्यांना काही माहितीच नाहीये ना. आणि अहो, हे सांगायचं का आपण पैसे घेतो त्यांच्याकडून? नाही. मग कशाला सांगायचं? मी काही सांगणार नाहीये. मला झोप येते, मी जाते झोपायला. आणि अहो, तुम्ही पण चला. उगीच जागरण कशाला? आणि ते सुद्धा ह्यांच्यासाठी? मुळीच नाही. त्यांचं ते बघतील. चावून खा. हा, चावून हे घे. कोमट पाणी पित्या. पी. सावकाश, कोमट आहे. सावकाश. थोडं अजून पी ना. आधी पडतो. सावकाश. अहो, तुम्हाला काळजी वाटते का? कोणाची? भाडेकरूची. त्याचं पोट दुखतंय ना. मला कशाला काळजी वाटेल? बरोबर आहे तुमचं. तुम्ही काळजी करूच नका. मी काळजी करतच नाहीये. अहो, पण मग झोपतही नाही आहात. झोप उडवली माझी त्या भाडेकरूने. डोळा लागला होता, त्याच्या विवळण्याच्या आवाजाने जाग आली मला. हो ना, माझी पण झोपमोड झाली. मी तर जाऊन सांगणारच होते त्यांना की आवाज जरा कमी करा म्हणून. पण बोलणार कसं ना? पण आता आवाज येत नाहीये. हा, मग आता डोळा लागेल तुमचा. नाही, पण तो आता बरा आहे की नाही कसं कळणार? कोण? भाडेकरू? अहो, त्याची कशाला एवढी काळजी करायची? तो काय आपला मुलगा थोडाच आहे? तुम्हाला आठवतंय का हो, श्रेयसचं एकदा पोट दुखत होतं नाही का? शाळेतनं काहीतरी खाऊन आला होता. मग रात्रभर तोही जागा आणि तुम्हीही जागे. किती काळजी केली होती तुम्ही त्याची, नाही? तसं आता ह्यांच्या बाबतीत मला कोणाची काळजी वाटत नाही.
ती स्वयंपाक घरात होती ना मगाशी, तिथले ते दिवे बंद केलेत का जरा बघून येतो. हा अहो थांबा थांबा, तुम्ही झोपा, मी जाऊन बघते. नाही नाही, तू नको, तू झोप. अहो तुमची मगाशी झोपमोड झाली ना, आता आवाज बंद झालाय, आता तुम्हाला झोप लागेल चांगली. तुम्ही झोपा, मी बघते. ओट्या समोरच्या कप्प्यात ओवा होता, तो दिला चावायला. गरम पाणी दिलं, हिंगाचं पाणी करून पोटाला चोळलंय. आता बरं वाटतंय जयला. काकू थँक्यू. जय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती उठायला खूप उशीर झालाय ग. अरे पहाटे झोप लागलीये तुला, म्हटलं थोडा वेळ झोपू द्यावं. कसं वाटतंय आता? फ्रेश वाटत. गुड. आता आवरून घे. आदिती, काल तुझी खूप धावपळ झाली असेल ना, आणि माझा आवाज ऐकून काका काकूंनाही जाग आली असेल. जय, तुला बरं वाटतंय ना, मग झालं. आपण खूप मोठी चूक केली आहे का ग आदिती, की काकांनी आपल्यावर एवढा राग धरावा. आता हे काय मध्येच? बघ ना, म्हणजे आधी काही झालं तरी काका काकू आपल्याला विचारायचे. काका ओरडले ना तरी त्यांना आपल्याबद्दल वाटलेली काळजी दिसायची. पण काल दोघंही मला बघायलाही आले नाहीत का? खरंच त्यांना आपला इतका तिटकारा असेल का? तसं नाहीये जय. आता मी तुला काल ओवा दिला, गरम पाणी दिलं, हिंगाचं पाणी पोटाला चोळलं. हे सगळे घरगुती उपाय मला सुचले असं वाटतंय तुला? म्हणजे मला काकूंनी सुचवले. काल तू जेव्हा कळवळत होतास तेव्हा तेव्हा मला काहीच सुचत नव्हतं. म्हणजे काकू तुझ्याशी बोलल्या? नाही, पण मदतीला मात्र धावून आल्या. तू बरा आहेस हे सांगेपर्यंत काकू जाग्या होत्या आणि काका सुद्धा जागे होते. काकांच्या डोळ्यात काळजी दिसत होती काल. काका काकू जरी बोलले नाहीत आपल्याशी तरी त्यांना आपली खूप काळजी आहे जय. चल आता आवरून घे लवकर. आलोच. आदिती. जय, काय रे, काय झालं? काही नाही. जय, थँक्यू. तुलाही आणि काका काकूंनाही. चला आता जाऊन आवरून घ्या, नाहीतर ओवा खायला दे, म्हणजे तोंड चांगलंच तिखट होईल तुझं. तू दिलास ना तर तेही गोड मानून घेईन मी. अगं
घ्या गरम चहा आणि पोहे करते हं. सकाळी सकाळी गरम चहा मिळाला नाही की दिवसाची सुरुवात झाल्यासारखंच वाटत नाही नाही. पण काही माणसांना चहा मिळतच नसेल सकाळचा. म्हणजे हो, सगळ्यांचं नशीब तुमच्यासारखं चांगलं थोडंच असतं. आता तुमचं हक्काचं घर आहे म्हणून तुम्ही हक्काने चहा पिता, पण काहींना तसंच जावं लागतं चहा न घेता. जाऊ दे, त्यांच्या दिवसाची सुरुवात नसेल होत तुमच्यासारखी चहा घेऊन. अहो घ्या ना चहा, थंड होईल तो, मग पुन्हा गरम करून देणार नाही. खूपच गरम आहे चहा. चटका लागला का? तुम्ही नका विचार करू त्यांचा. चहा घेतला नाही म्हणून काही बिघडत नाही. हे बघ, मी कुणाचाही विचार करत नाही. माझ्या मनात नसलेले विचार उगाच माझ्या मनात घालण्याचा विचार करू नकोस. त्यांचा विचार करावा असं वागलेत का ते? माझा कधी विचारच केला नाही त्यांनी. तू उगाच सारखं सारखं तेच तेच बोलू नकोस माझ्याशी. ते परके भाडे करू, पण तू तर त्यांच्याच बाजूने सगळं करत होतीस. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. थंड झाला चहा. हे घ्या घ्या. हे काय? चपात्या आणि चहा बी घेऊन आली, माझ्या घरून घेऊन आली. आता गरीबा घरचं तुम्हाला चालत नसेल तर. अहो असं नाही, पण तुम्हाला कशाला एवढा त्रास? तुम्हाला नाही झाला त्रास बाहेरचं खाऊन? मला माहिती काल काय झालं ते, म्हणूनच हे घेऊन आले. आता कशी आहे तुमची तब्येत? आता बरं वाटतं. पण या घरात जे चाललंय ना ते मला बरे दिसत नाही. म्हणजे तुम्ही चोरात नाही ना? भाडे करू आहात ना? मग तुम्ही इथं जेवण करू शकता, आधी करून राहिलात ना, मग तेव्हा चाललं, मग आता का नाही? शकू, अगं आधीची परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती बदलली आहे. काही बदललेलं नाही. तुम्ही भाडं भरता ना, मग तुम्ही इथं जेवण करू शकता. शकू हळू, अगं काका ऐकतील. त्यांनी तर ऐकलंच पाहिजे. त्यांच्यापर्यंत मागण्या पोचतील ना तरच काहीतरी फरक पडेल. तुम्ही चला माझ्याबरोबर काकांकडे. चला. अगं नको. का नको? आता मी नाही गप्पा बसणार ना. चला. मला बोलायचे का? का? या देशात सगळ्यांना स्वतःला पाहिजे ते बोलायचा अधिकार हाय. देशात असेल, या घरात नाही. तरी पण मला बोलायचे आणि तुम्हाला ऐकावंच लागेल. शकू राहू दे ना. कशाला राहू दे? मनात आलेलं मी बोलले नाही तर मलाच करमणार नाही. काय काय बोलायचंय तुला माझ्याशी? यांले या घरात स्वयंपाकघर वापरायला दिलं पाहिजे. या घरात कुणाला काय करायला द्यायचं तो माझा निर्णय आहे. पण हा अन्याय आहे. तुम्ही नियम मोडताय. मी कोणताही नियम मोडत नाही. हो काय? मग मला सांगा, ही लोक या घरात भाड्याने राहायला आलते तेव्हा यांना या घरात स्वयंपाकघर वापरायची परवानगी होती ना, मग आता का नाही? ए, तू माझे नियम मला सांगू नको. मी आवाज कोणामुळे उठवलायस कळते मला. या भाडेकरूने सांगितलं ना, कंप्लेंट केली. बघ, या घरात मी ठरवणार तेच होणार. कुणी कोणाकडे कंप्लेंट करून काही उपयोग नाही. तरी पण हा अन्याय आहे. त्यांना स्वयंपाकघर वापरायला मिळालं नाही तर काम सोडशील तर काय करणार आहेस तू? मी या घरात काम करणार नाही. हे असं सांगून तू काम करतेस हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नकोस. म्हणजे मी काम करत नाही असं म्हणायले तुम्ही? ती धूळ बघ
बघ पाहिलीस काय? काय काय ग काय झालं शकू? बरं झालं तुम्ही आला. आता तुम्ही तरी बोला. स्वयंपाक घर आहे, घरातल्या बाईच्या मालकीचं असतं. पण घराचा मालक मी आहे. पण घराच्या मालकीन त्या आहेत ना. आता तुम्ही सांगा ह्यांना, आधी स्वयंपाकघर वापरायची परवानगी होती ना, मग आता का नाही? आणि स्वयंपाकघर वापरायचं नाही असं कुठं लिहिलेलं आहे का? हे बघ शकू, मी काही यांच्या शब्दाबाहेर नाही. ऐकलंस? हे बघ, आणि माझी स्वयंपाकाची वेळ ठरलेली आहे, त्यात मला लुडबुड नकोय. पण बाकीच्या वेळेला स्वयंपाकघर रिकामं असतं ना, तेव्हा वापरतील ते तू ह्यांना विचार. म्हणजे तुमची हरकत नाही ना काकू? अगं माझी हरकत कशाला असेल? हे घर मालक आहेत आणि हे भाडेकरू आहेत, दोघं बघून घेतील आपापसात. पण त्यांना त्यांचे हक्क देत नाहीत नाहीये काका. ए शकू, मी कोणाचाही हक्क हिरावून घेत नाहीये. मग घर भाडं भरून त्यांना स्वयंपाकघरात जायची बंदी का? पूर्ण भाडं देतात ते, मग स्वयंपाकघरातही त्यांना जाता आलं पाहिजे. तुम्ही त्यांना स्वयंपाकघर वापरू देत नाही, मग त्यांना बाहेरचं खावं लागतं. मग रात्री पोटात दुखतं. त्यांना स्वयंपाकघर वापरू दे, नाही तर मी काम सोडून जाईन. आणि सगळ्या बायकांना सांगेन की ह्यांच्याकडे कामाला जाऊ नका, हे अन्याय करतात. हे बघ शकू, ह्यांचं मला माहिती नाही, पण तू काम सोडून गेलेलं मला चालणार नाही. मग माझ्या समध्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. एक मिनिट. हे घर माझं आहे, त्यामुळे मी केलेल्या नियमांचं या घरात उल्लंघन होतं का म्हणे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी कुणाचाही हक्क हिरावून घेत नाहीये. ज्याला जे करायचं त्याने ते करावं. म्हणजे हे या घरात स्वयंपाक करू शकतात? सकाळी 7 ते 8 आणि रात्री फक्त 10 पर्यंत. हा, त्याच्यानंतर किचन मध्ये एंट्री नाही. स्वतःचा स्वयंपाक स्वतंत्र गॅसवर करायचा. हा, आणि हो, 10:30 नंतर दिवाळी लावायचं नाही. अहो, पण त्यांना सांगा बर का, ही वेळ पाळा म्हणावं. हा शकू, सांग त्यांना तसं. हा, ते पाळतील ना. आणि भाडेकरूंना म्हणावं, दूध, किराणा, पेपर, इस्त्रीचे कपडे सगळं वेगवेगळं असेल. त्याने आपल्या भाज्या फळही वेगळ्या आणून ठेवाव्यात. आणि फ्रीज मधला सगळ्यात खालचा कप्पा वापरायचा. इतर कप्प्यात भाडेकरूंनी काही ठेवलेलं मला चालणार नाही. चालणार नाही. नाही, तेच म्हणते मी, चालणार नाही हे चालत. तुझा सुद्धा अर्ध वगैरे तिथूनच घे. ते मी माझं बघून घे. ऐकलं ना, मिळाली परवानगी. शांत राहिला असता तर हे सगळं झालं नसतं. काका, थँक्यू. हे बघा, आता असं डोळ्यात पाणी आणू नका. काका आहेत जरा स्वभावाने तिखट, पण माणूस की नाही सोडली त्या. आणि हे बघा, आता टेन्शन घेऊ नका. जा लवकर कामाला जा, नाहीतर उशीर होईल ना. तुला काय वाटलं मला कळत नाही का? सगळं कळतं मला. काय झालं आता? काय झालं? घरातल्या बातम्या बाहेर राहतातच कशा? बघा बाई, तुम्ही बाहेर जाता, तुम्हालाच माहिती. उगाच काही शहाणपणे शिकू नको मला. तू मला सांग, त्या कॉन्ट्रॅक्ट मधले नियम शकूला कसे कळले? त्या भाडेकरूच्या पोटात दुखलं तर तिला कसं कळलं? याच्याबद्दल विचार करतोय मी.
मला काय माहिती? काय दिलं, स्वप्न पडलं का पेपर मध्ये बातमी आली का न्यूज चॅनल वर दाखवलं? मला सांग, ती दोघांसाठी चहा आणि पोळ्या घेऊन कशी आली? मला नाही बे माहिती. मी तर त्या भाडेकरूंशी बोलायला देखील जात नाही. पण शकूशी बोलतेस ना. म्हणजे आता तिच्याशी पण बोलायचं नाही का? हो, पण बोलायचं काय हे आता याच्या पुढे ठरवायला पाहिजे. हे बघा, मी तिच्याशी याबाबत काहीच बोललेली नाहीये. तिलाही दिसतं कळतं घरात या भाडेकरूंशी काय व्यवहार चालू आहे ते. आली असेल तिला दया. नाही, ही दया कशामुळे येते शोधून काढेनच मी. कशा जातात घरातल्या बातम्या घराच्या बाहेर. छान, मग आता माझ्यावरही पाळत ठेवा. मी काय काय करते ते बघा. काय वाटेल ते करा. नशीब त्या भाडेकरूंना स्वयंपाक करायची परवानगी तुम्हीच दिली आहे, नाहीतर तो देखील आळ घ्याल माझ्यावरच. मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये बरं का, कळलं ना?